हा बोला. जय श्रीराव तोडकर सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर, शेतकऱ्याचा असे प्रश्न राहतात, कारण की बऱ्याच शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की काही शेतकऱ्याचे सोयाबीन सोंगण्याची बाकी आहे, तर त्यांना आता संधी मिळणार की नाही? नक्कीच. शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगण्यासाठी 28 आणि 29च्या काळामध्ये एक संधी मिळणार आहे. पण आपण तुम्हाला माहिती आहे, पहिल्याही मागच्या आठवड्यात सांगितले की 13-14 सप्टेंबरच्या दरम्यान तुमच्या 2-3 व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे. एक गोल्डन चान्स मिळणार आहे 2-3 दिवसाचा. पाऊस आखडता घेणार आहे, म्हणजे थोडी विश्रांती घेणार आहे. पण स्थानिक वातावरणाची भीती आहे, कारण की बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगला आहे. पाण्याची वाफ होणं, वाफेचे ढग होणं, एलपी प्रेशर तयार होणं आणि स्थानिक वातावरणाचा ढग पडणं अशी कंडिशन होऊ शकते. ती दिवस मावळता. त्यामुळे जिल्ह्याला अडथळे नाहीत. तर संधी मिळणार आहे 28-29च्या दरम्यानमध्ये. आणि दुसरा क्वेश्चन असा आहे सर, पुन्हा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा बऱ्याच हवामान अंदाजाने किंवा तुम्ही पण आता लाईव्हच्या माध्यमातून पाऊस सांगितला आहे, व तो कसा राहील आता? मी 7-8 दिवसापासून नेहमी सांगतोय की जो परतीचा मान्सून आहे, जसं की त्याला येण्यासाठी अडथळे असतात आणि जाण्यासाठी सुद्धा अडथळे असतात. त्यामुळे हा पहिला टप्पा झालाय. आता हे जे उद्या परदेशी उसंत घेतोय पाऊस, हा पहिला टप्पा झालाय. दुसरा टप्पा ऑक्टोबर महिन्याच्या 6 तारखेपर्यंत बोललेलो आहे आणि तारखा वाढण्याची देखील भीती आहे, असं प्रत्येक वेळेस बोललेलं आहे. बळ शेतकरी तुमची रेकॉर्डिंग शेवटपर्यंत ऐकतायत. तर 6 तारखेपासून तर 10 ते 11 तारखेपर्यंत हा पाऊस पुन्हा अवकाळी रूप धारण करू शकतो. पण जी 28, 29, 30 सप्टेंबर जी आहे, या सप्टेंबरच्या कालावधीमध्ये उसंत घेणार आहे. उसंत म्हणजे विश्रांती घेणार आहे. पण संध्याकाळच्या वेळेला, दिवस मावळत्याच्या वेळेला गरमीची लेवल वाढल्यामुळे स्थानिक वातावरण होईलच. 2-3-4 ऑक्टोबरला सुद्धा पाऊस आहे. फक्त 6 तारखेपासून त्याचा जोर आणखीन वाढणार आहे. आणि तो पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये असंच काही ठिकाणी मुसळधार, भाग घेण्याची टक्केवारी थोडी कमी जरी असली तरी तो बऱ्याच ठिकाणी भाग बदलत जाईल. पश्चिम महाराष्ट्राला मात्र चांगलं झोडपून काढणार आहे तो. त्यामध्ये खानदेशही येतोय, पश्चिम महाराष्ट्र येतोय आणि दक्षिण महाराष्ट्र येतोय. मराठवाड्यात विदर्भ आहेत, पण त्या तुलनेमध्ये जास्त पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश आहे. सर, एक क्वेश्चन आहे, परतीचा मान्सून आता महाराष्ट्रातून कधी जाईल, असे बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तरही तुम्हाला मी याच्या अगोदर दिले की 15 ऑक्टोबर पर्यंत तरी ही परतीचे वारे, परतीचा मान्सून, याला जे दोन्ही नाव आहेत, ईशान्य मान्सून म्हणूयात, हे जवळपास 15 ऑक्टोबर पर्यंत तरी महाराष्ट्रातून जाणार नाही. त्यामुळे जी 11 ऑक्टोबर सांगतोय मी तुम्हाला, इथपर्यंत पाऊस आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबर नंतर जाण्याच्या मार्गावरती असते. आणि जेव्हा हे महाराष्ट्रापर्यंत निघण्याच्या, लातूर वगैरे भागाच्या परिसरातून पलीकडे निघण्याच्या वेळेस असतील ते अवघे 4 दिवसात होतील. त्यामुळे 15 ऑक्टोबर अशी तारीख आहे. 2-4 दिवसाच्या मागे पुढच्या वेळामध्ये हा निघून जाईल. काही प्रमुख प्रश्न, शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील ते मांडू शकता. काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की आता तुम्ही काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट दिलेला आहे, तर त्या भागामध्ये काल रात्री पण बऱ्याच ठिकाणी मुसळधार व ढगफुटी सदृश पाऊस झालाय. तर आता राहिलेल्या काही दिवसांमध्ये, म्हणजेच आता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, आता 1-2 दिवसात, तर कोणकोणत्या जिल्ह्याला असा अलर्ट राहील? आज आहे 26 सप्टेंबर. आज जळगाव जिल्ह्यातल्या बहुतांश भागांमध्ये, म्हणजे जे काही दक्षिणेकडील तालुके येतात, पूर्वेकडील तालुके येतात आणि पश्चिमेकडील तालुके येतात, पाचोरा असेल, एरंडोल असेल, वरणगाव परिसर असेल, तिथे सकाळपासून झडीसारखं स्वरूप पाहायला मिळेल. काही ठिकाणी पाऊसही जास्त कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळेल. त्यानंतर गंगापूर परिसरामध्ये मोठ्या ठिकाणी आतून मधून सरी कोसळतील. त्यामध्ये पुणे भाग येतोय, नाशिक येतोय, तिथे सांगलीचा पण काही बहुतांश भाग येतोय. अशा प्रकारे या भागांमध्ये हलक्या मलक्या सरी पडण्याची शक्यता आहे आणि वातावरण हे अचानक बदलेल सुद्धा. आजची जी 26 जी तारीख आहे, त्या 26 तारखेला दुपारनंतर पुन्हा वातावरणामध्ये एक मोठा बदल देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके, जळगावचे सर्व तालुके संध्याकाळपर्यंत का होईना या भागांमध्ये चांगला आणि मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. नाशिक पुन्हा पावसाच्या लहरीवरती येतोय. त्यानंतर बुलढाणा जिल्हा सुद्धा पुन्हा संध्याकाळपर्यंत पाऊस मोठ्या प्रमाणात आहे. काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात बसेल. जे राहिलेले भाग होते, अकोला असेल, अमरावती असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, वाशिम परिसर असेल, नागपूरचा पण काही भाग आहे, चंद्रपूरचा पण आहे, यवतमाळचे पण काही भाग आहे, हे थोडेफार भाग राहिलेत.
या भागांना आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत बऱ्यापैकी ते चांगल्या ते अधिक चांगल्या प्रमाणात घेईल. विजांचा धोका, विजांची भीती नागपूर, अकोला, अमरावती बरोबरच जळगावमध्ये काही ठिकाणी असेल. ज्या भागांमध्ये गरमीची तीव्रता सर्वाधिक जास्त प्रमाणात असेल, जे मी आता ह्या जिल्ह्यांची नावं घेतली, या जिल्ह्यांना विजांचा धोका जास्त प्रमाणात आहे. मात्र सोलापूर, लातूर आणि जे काही सांगली परिसर असेल, पंढरपूर, बीडचा भाग असेल, काही मोजके भाग जर वगळले तर यांना आज विजांची भीती नाहीये. आणि उद्यापासून ह्या दक्षिण महाराष्ट्रातल्या ह्या 4-5 जिल्ह्यांना म्हणजे सांगली, सोलापूर, लातूर, पंढरपूर एरिया, बीड जिल्हा या भागांमध्ये 28, 29 आणि 30च्या काळामध्ये पाऊस उसंत घेतोय. जळगावला पण उसंत आहे, नाशिकला पण उसंत आहे याच टायमिंगला 28-29च्या काळामध्ये. पण जळगावला वातावरण बिघडत जाणार आहे. कारण की इथे हाय प्रेशर अरबी समुद्रामध्ये आणि एमपी मागे येणारं बाष्प यांना मागच्याही वेळेस परेशान केलं होतं. 1-2 दिवस उशिरा उघडला होता, तसाच यांना उशिरा उघडू शकतो. 24 तास 48 तासानंतर उशिरा उघडू शकतो. त्या शेतकऱ्यांना फक्त हा महत्वाचा सल्ला असेल, कारण की इथलं जे सिस्टम आहे हे लवकर उघडण्याच्या मार्गावरती राहत नाहीये. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना हा सल्ला असणार आहे. आणि काही शेतकऱ्याचा एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण आज तर बऱ्याच ठिकाणी कडक ऊन पडलेलं आहे. तर कडक ऊन पडल्यानंतर रात्रीच्या वेळेस काही भागामध्ये कसा राहील आता पाऊस? नक्कीच. आता कडक ऊन म्हणल्याच्या नंतर विजांचा कडकडाटा पाऊस आहे. ज्या जिल्ह्यांची नावं मी आता घेतली यांना संध्याकाळपर्यंत पाऊस आहे. दुपारनंतर वातावरण सक्रिय होणार आहे. त्यामुळे कधीही शेतकऱ्यांनी 2 वाजल्याच्या नंतर वातावरणामध्ये अपडेट दिसत असले, गरमी दिसत असले, कुठे गर्जनेचा आवाज आला की ताबडतोब 15 मिनिटांमध्ये झाकून घ्यायचं आहे. आणि पावसाची जी टायमिंग आहे आजच्या ती सकाळपासून मी सांगितली तुम्हाला जळगावला. या जळगावातल्या शेतकऱ्यांना थोडा उशिरा येईल संध्याकाळचा पाऊस, पण पाऊस यांना आहे. सोलापूर आणि लातूरला स्थानिक वातावरणाचाच पाऊस आहे आजचा, मोठी कंडिशन नाहीये. पण विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, छत्रपती संभाजीनगरचा एरिया, पूर्व विदर्भाचा संपूर्ण जिल्हे हे आज 26 तारखेला पावसाला होते आहे. आता थोडक्यात आपण एक उद्याची कंडिशन बघूयात. उद्याची तारीख आहे 27 तारखेला सुद्धा जळगाव, बुलढाणा, अकोल्याचा काही भाग म्हणजे सरळ थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर विदर्भ आणि खानदेश बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे. थोडा जोर आणि विजांचा धोका थोडा कमी होईल, पण पाऊस यांना उद्या सुद्धा आहे. आणि 27-28 पासून पावसाचा जो जोर थोडा ओसरतोय तो म्हणजे सोलापूरचा आणि नांदेडचा भाग. पण जे 28 आणि 29 आहे तो बऱ्यापैकी उसळणारे आहे. पण याच काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकण किनारपट्टीमध्ये, खानदेशामध्ये अधूनमधून पाऊस होत राहील. पण उसंत जे आहे ते मराठवाड्यासाठी आणि पूर्व विदर्भासाठी चांगल्याच प्रमाणे मिळणार आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन सवणीची संधी देखील मिळणार आहे. फक्त एवढीच काळजी घ्यायची, येणाऱ्या शनिवारी आणि रविवारी ही जी तारीख आहे आपल्याला 28 आणि 29 या शनिवारी आणि रविवारी संभाजीनगर असेल, जळगाव असेल या क्षेत्रांनी काय करायचंय की आभाळ निघल्याच्या बरोबर जेव्हा 4:30-5 वाजता निघेल तेव्हा झाकून ठेवायचं. तसं सगळ्यांनी झाकून ठेवायचं. फक्त दाख्या 2-3 जिल्ह्यांना जास्त आहे, त्यामुळे धुळे वगैरे येतोय. फक्त या शेतकऱ्यांनी झाकण्याची आणि चांगली पद्धतीने व्यवस्था करायची. आणि नांदेड, लातूर या भागांना वातावरण 28, 29 ते रविवारपर्यंत मोकळं असेल. त्यानंतर पुन्हा 30 तारखेपासून वातावरणामध्ये हळूहळू वाढ होईल. जसे की आपण 21 तारखेला वाढ झालेली पाहिले, ह्या वाढीमध्ये हळूहळू वाढ होईल. मोठी वाढ होणार नाहीये. मोठी वाढ होत जाईल 3 तारखेच्या पुढे. आणि 6 पासून आणखीन जोर वाढणार आहे. मी पहिलेही सांगितले 6 पासून तारखा वाढण्याची भीती आहे, अक्षरशः वाढल्या देखील आहेत. त्यामुळे पहिल्या सुरुवातीलाच आपल्या चॅनलवरती, तुमच्या चॅनलवरती जे अपडेट्स मिळतात त्या अपडेट्सला फॉलो करत चला, म्हणजे येणाऱ्या नुकसानीपासून आपण वाचू शकतो. आणि राज्यामधला जो पाऊस आहे तो काही काळासाठी उसंत घेईल. आजचा पाऊस मोठा आहे विदर्भ खानदेशसाठी, उद्याही पाऊस आहे खानदेशसाठी आणि विदर्भासाठी सुद्धा. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पडत राहील. आणि याचबरोबर मित्रांनो पुढची अपडेट हिवाळ्या संदर्भात देखील येत्या 2 दिवसात आपण देऊयात. कारण की हिवाळा कधी स्टार्ट होणार आहे, यंदा कपाशीचं नुकसान करणार आहे का, यंदा कशी आहे का, म्हणजे तुरीच्या वेळेस गारपीट आहे का, बऱ्याच शेतकऱ्यांना हा संभ्रम पडलाय. आणि त्यावेळेस यंदा सुद्धा आहे, भीती आहे. ही देखील माहिती तुम्हाला देण्यात येईल.